कमी कर तेवढं. अरे मिली मस्त डाळ आहे का? नाही वालाची डाळ मला मिलिंदला कोंबडी खायची असं. चायची भाजी अगोदर भेटली होती का नाही? पहिल्यांदा. पहिलीच आहे का? या वर्षी लय लवकर भाजी आले, पण लय लवकर. चप्पल कोणाची आहे? तुझी? पळ, तुझी नाही. ऐ ते सँडल कोणाचं? प्रियांचं ती. आणि ती चप्पल? हे चप्पल आहे प्रियांची. चप्पल आहे प्रियांची. हा मग हा. अय ऋषाली आहे का? ऋषाली तू खरं सांग. हा नमस्कार मंडळी, मी डांगणातून जालिंदर गबाले म्हणजे जालू, आणि गावाकडच्या ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. हा येरी व्हिडिओ तुम्ही पहिल्यापासून पाहत असाल तर येरी व्हिडिओ म्हणजे काय ते माहीत असेलच. मागचे 8-10 दिवस झाले रोज चायची रानभाजी राहते. रोज म्हणजे आणली जाते घरी, रोज करतो, नाही तर नाही बी करत, कोणाला तरी वानवा देतोय. त्याच्यामुळे काय झालं, इथली आसपास जेवढी जी भाजी भेटते ना ती सगळी संपवली. आणि आज असं झालं आहे, सकाळी एका पाहुण्यांना घरात होती ती भाजी दिली. रात्रीची जे आका आले तिला भाजी न्यायची. अजून एक पाहुणी येणार आहे तिलाही भाजी न्यायची. त्यामुळं आता चायची भाजी शोधायला चालू आहे. आणि कदाचित थोडं लांबही जावं लागेल. पाठीमागं झाप आणि इकडं शरदाच्या त्यांच्या आडवाला आलो आहे. आता इथून भाजी नेली तरी पण मग शोधायला लागेल. इथं जवळ जर नाही सापडली तर तिकडं वर उदाळमाळीत जायला लागेल. पण मग तिकडं जायला टाईम होईल. तरी अगोदर इथं सापडतोय. इथं सापडली तर तिकडं जायला नाही लागणार, नाही सापडली तर मग जायला लागेल. परी, सोनी, ऋषाली त्या अगोदरच आल्यात भाजी गवसायला. पण परी म्हणती उदाळमाळीतच जायचा. त्याच्यामुळे तिला जर विचारलं ना भाजी आहे का नाही, मी मागून आलो जरा, त्या पुढं आल्या ते, तर ती सांगते नाही भाजीच नाही. हे पाही अगोदर तोडून नेले, ही दुसरा हे फुटलाय. रानभाजी गवसायला जायचा आणि व्हिडिओ करायचा, ह्या दोन गोष्टी एकत्र करायच्या म्हणजे लय अवघड. कारण रानातून फिरता फिरता भाजी गवसायला लागत आहे ध्यान ठेवून, आणि पाया लागत आहे. आणि त्याच्यात मग व्हिडिओ करायचा. जागा तशी राहत नाही का आपण कुठंतरी कॅमेरा ठेवू, मोबाईल ठेवू आणि आपण पुढं ह्या भाजी गवशीत जाऊन मग शूटिंग वगैरे असं राहत नाही. इथं अगोदरच कुठली, तिथून मग परत फुटली. पण अगोदर भाजी तोडल्याचा हा फायदा होतो, ती जास्त फुटते. मग आता कोवळा जो भाग आहे तेवढाच घ्यायचा. आता अजून भाजी शोधतो, मग बाकीचा व्हिडिओ करतो. हे इकडं वर ऋषालीन त्या गेल्या ती. हा इथं हा वेल किती मोठा आहे बघा. हे असा मोठा वेल जर असला तर मग भाजी पटकन होते. पण आता अगोदर आहे ना, हे सगळे चांगले वेलांची भाजी तोडून नेले अगोदरच इथून. त्याच्यामुळे बारीकच वेल राहिलेत. एवढेसे भेटले. तुला किती सापडले? बऱ्यापैकी सापडले तुला तरी. इकडं वर नळीमध्ये ना जोराचा पाऊस आलाय, चांगला जोराचा आहे. इकडं नाही अजून आला. ही बघा, ही पोही कावळी मागच्या एका व्हिडिओमध्ये बी दाखवली होती. याच्या मुळीचा चहा एक आयुर्वेदिक चहा म्हणून वापरला जातो. पाऊस आला ऋषाली, आला पाऊस. तिकडं पक्का जोरात चालू आहे. आता भाजी तर थोडी सापडली. त्या किती आहे? नानकंदींच्या किती आहे? बराच वेळ तिकडं जोराचा पाऊस चालू होता. आता आला इकडं. पांघरायला फक्त एक छत्री आहे. दोन आहेत का? त्यांच्या तरी लापता येईल. एकदम जोराचा आलाय पाऊस. आला रे, आला. आला छत्री, आला. इथं या, इथं या. दुसरी छत्री काढ.
इथं आहे इथं 3-4 होतात एक थांब ना राहू दे ना थोडा ए उघड उघड नाही म्हणजे लय कवाच चालला होता बरं का एकदम जोराचा पाऊस आलाय जर का एकटा गेलो असतो तिकडं मी आता अख्खा भिजलो असतो एवढी अरे अरे नाही अंगो पडत आहे एवढी अजून ते किती परी परी काय आहे थोडी थोडी त्या का राहू दे थांब मग लगेच 2-3 मिनिटातच एकदम रस्त्यानं जुरी यायला लागली 2-3 मिनिटं नाही झालं आता बोल ना परीला म्हणतोय परीला उडा माझ्या होता म्हणजे भाजीच नाही काय ग मला भाजी दिसत नाही पावसाळा सुरू झाला आहे ना कुठे दुखट आले पाऊस आहे सगळं म्हणा दुखट आले पाऊस उघडेल म्हणून वाटत नाही जापा जावा काय करावा अरे लवकर उघडेल पण काही एकदमच जोरात आलाय पाऊस हो ना रे हा पूर येईलच आज बाबा तिकडं केवढा खळगोट आला भिजलो बारीकून सोनी पार माखली का सोनी गंडरले इकडं गाड्या आहेत का तुम्हाला इथं? हा गाड्यावरच आहेत? गाड्यावरच आहे चला 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 भिजलो पार तिकडे नळीमध्ये पावसाळा सुरुवात झाली होती तिकडं आता एकदम अजून बी जोरात चालू आहे त्या गिरणाऱ्या चालू होती म्हणजे लहान लहान धबधब कड्यावरचं ए पळा ना लवकर सोने बरे वा तिकडे शरदादा त्या पाठ काढून देत्या ती परत जोरात आला पाऊस भिजलं पार कुठं आले होत तुम्ही तुझ्यासाठीच गेलो होतो भाजी आणायला हे यार भिजू नको पण होय आतमध्ये होय एवढा पुरा आला एवढ्यातच बुटही खराब होऊन गेलं पार त्या शरदास आणि त्यांचा झाप आणि ह्या पाटाने इकडे पाणी काढून दिलाय लई जोरात आला हा मग आम्ही भिजलो सगळी छत्र्या होत्या पण मग काय आता
नळीक 10-15 मिनिटं अगोदरच चालू होता नळीक. नळी का हा मग तेवढं आम्ही इकडे नकर पाऊस येईल. नाही येईल नव्हता, आम्ही भाजीच कुठे होतो. म्हणलं येता का नाही बी इकडून, त्या आला तसा एकदम जोरात आला ना. बरं मग इकडे यायला सांगितलं पाणी. या आता आला एवढ्यात. आता आला बा पाऊस. आता हे पहा इकडं ह्या आपल्या झापाकडच्या ह्या एरियामध्ये पाऊस आहे आणि तिकडं गावाकडं अजिबात पाऊस नाही आणि इकडं एकदम जोरात पाऊस आहे. भात लावेल. तण उगवलाय भाताचा, त्याचाच काय भात लावलाय असं झालंय. इकडचा वळ निघाला असेल, वळ लवकरच येतोय निघून, अजून तर नाही आला. पाऊस कमी होतोय परत वाढतोय. हे इडय र त्या बाई गेला काळ चेट्याचं आहे. हे इडय काळ चेट्याचं हे इडय आहे काय दिसतेत ना, ते एवढ्यात आपण आलो त्याच्यामुळे गेला उठून. व्यवस्थित येई नाही जाऊ दे. भाजी एकदम थोडी फुडली, एकदम म्हणजे तशी झाली, एक माणसासाठी झाली, एका कुटुंबासाठी झाली तशी. अजून तोडायची होती, पाऊस लई जोरात आला त्याच्यामुळे आलो निघून. केव्हा उघडतो काय माहिती, उघडला का परत जायला. तिकडं वर एकदम जोरात पाऊस झालाय, अंधाऱ्यावर आढळेवर पाऊस उघडलाय आता. पण तो कुंडाचा वळ आहे ना असा उशिराने येतोय, त्याचं पाणी आत्ताशी खाली आलाय. म्हणजे ह्या टायमाला जाऊ वळ निघून येणार म्हणजे लय जोराचा पाऊस. वळ तिकडच्या बाजूला आहे, मग अशी गेलो तो आपण श्रद्धा असेल त्याची जापाच्या तिकडं येतो. वळाचा इकडंच आवाज यायला लागलाय म्हणजे लय जोराचा आलाय. आणि आता पाऊस उघडलाय पूर्ण. थोडाच वेळ पण एकदम जोराचा पाऊस येऊन गेला. बाबा पुरा आलाय चांगला. तोच वळ इकडं खाली येतोय. इथं या आल्या ती मजा ना पुरपायाला. हा वरच थांबा रे, तिथंच थांबा. मे महिन्यात असा पूर. इथंच थांबा तुम्ही, वरच थांबा, इथूनच पहा. निघा, चला ना, चला. कोंड्यामध्ये सगळं पाणी भरलंय. हा
हा कस काय असते रे? I don't know. तो पाण्याला खाली जातोय हा ती खाली ते पण तिकडे पण आहे जी हवा राहते ना ती आहे ना वरती येते आणि पाणी खाली जाते मग असे बुडबुड येते. हा बरोबर. फोटो नाही व्हिडिओ आहे. तुम्ही पावसाच्या अगोदर आले ना तेव्हा तर आम्ही निघालो खाली. तू काय लाजते? तुमच्यासाठीच आणायला गेलो होतो भाजी. मग आता तीच काय थोडी थोडी. हा आमचा भाऊ म्हणजे हा ही आमची साडी नाही हा आमचा साडा भाऊ आणि ही माझा बर्थडे असून दाजीने मला काही विश नाही केलं स्टेटस नाही तू प्रत्यक्ष भेटले प्रत्यक्ष विश केला तुला काय बोलते. स्टेटस वगैरे टाकायचं तर काय नाही साड्याचा बर्थडे देणार नाही काय नाही केक बी आणलाय का बर्थडे देण्यात नाही म्हणजे मला माहित झालाय पण तू येणार होती माहित झाला म्हटलं का म्हणजे जेव्हा त्या ग्रुपला पडला तेव्हा कोणत्या ग्रुपला मी एकाही ग्रुपला नाही काय नाही ट्रेकिंग ग्रुपला मग ग्रुपला पडला पण माहित झालं ना. बरं तुम्हाला असं वाटलं नाही का साडी नाही तिच्या बर्थडेची अशी तयारी करून द्या. मग भाजी आणून ठेवली ते अरे तुझ्यासाठी आणले ते म्हणे. चाल मग आणायला जाऊ आता आणायला जाऊ परत चाल आता मग. तुमच्या पती बसले आता मी काय येत नाही वाटायचे आणले नाही. आमच्या गावाला बघाय सुद्धा भेटत नाही तिच्या गावाला बघा भेटते भाजी रामभाजी आमच्या गावाला भाजीच नाही काय शिंदड माकडं सोडून ते शिंदर ती तर घेऊन यायची मग इकडं नाही ती बघितलं तुम्हाला कुठं इकडं आणायला लागत होता गरबट करून कायचा बाबळीचे शेंगा एवढंच शिंदळ माकड आहे का तुमच्याकडं? पण ती पार डोंगराला राहते खाली नसेल कुठं. तुमच्याकडे डोंगर आहे का मेन डोंगर पाठीमागे डोंगर म्हणजे टेकड्या डोंगर आहे का आमच्यासाठी तू डोंगर आहे असं काय करते त्याला आमच्या भाषेत डोंगर नाही सांगा त्याला डोंगर बोलतात का? हो पठार आता त्यांच्या दृष्टीने तोच डोंगर आहे. हो नाहीये ना त्याच्यामुळं म्हणावंच लागेल त्याला डोंगर. कुठं जायचे म्हणतो? कोणा जायचे? कोणत्या हे आका का? कोणत्या आका का जायचे? कोणत्या आका का? पटकन सांगा आधी कोणत्या आका का? आका म्हणते तुला? अरे ते मावशी तू आली ना आका म्हणतोय. अजून मला मावशी म्हणत नाही मला आकाच म्हणतोय. अरे बारेपणापासून जेव्हा बोलायला सुरू झालं आकाच म्हणतोय मला. त्याच्यापेक्षा लई मागच्या वर्षी तुम्ही गेलते तेव्हा आणि मागच्या वर्षी नाही त्या 21 ला गेलो होतो अगोदर त्याच्यानंतर परत मग तू साडे नाही मग कोणी मग असू दे ना मी काय म्हणतो थांब लय शांत लय शांत जास्त बोलत नाही परिणस ए परी अगं थांब ना पाहुणे रे देऊ दे ना जरा काय रे अक्का निघून गेली आता काय करतो हा अक्का का जायचं होता वही जोरात हाक मारी जोरात हाक मार ना अरे मग तू परे आकाला काय धरतोय काय आहे ना रे डोळा भरून आला अरे आंबा खाली इकडे तुला यायचे ना मग ये इकडे खुश झाला बाबा रडावलं तुम्ही आणि चलो तुम्ही बावलं यायचे ना माझ्यासोबत कुणी रडावलं कुणी फसवलं भाऊ तुला यायचे ना तर आमच्या गाडीतून नेणार नाही कोण नाही रिकामतून न्यायला बरं आवडा पाऊस एवढा मोठा पुडा घेऊन आले दाजी बिजी काय मग काय दाजी खात नाही ती पोरं नव्हती तर ठीक आहे दाजी लहान आता पोरं झालेत ना मग काय आम्ही खात नाही नाही पोरांचं सोडायची नाही खा एवढी काय तुला पुरणार नाही भाजी म्हणते उजाड उजाड तीच ती चावायची म्हणजे मी घेऊन चालेल मला व्हिडिओ काढायचा असेल मला थोडी लागत आहे मला देत बघाल विचार करेल मी तुम्ही काय बी करा करतो डायरेक्ट भाजीवरून भाजी पिशीत भरती का ते आपल्या थोड्या वेळा तस एवढी सापडली
अजून तुम्ही थोडे टायमाने आले असते. नाही, पाऊस थोडे टायमाने आला असता. मग पण मी भाजी म्हणते भेटली आम्हाला असती थोड्या टायमाने बोलावण्यापेक्षा तुम्ही सकाळपासून गेले असे तर काय झालं असतं. मी सकाळीच फोन केला का मी येणार आहे म्हणून. अरे मग दिसतं एवढंच काम आहे, भाजी कुडायचंच काम आहे, दुसरी कामच नाही. व्हिडिओ झाला असता, भाजी काढून झाली असती. व्हिडिओ काय नंतर काढला असता उद्या परवा तर भाजी जास्त भेटली असती. अरे ते व्हिडिओ नंतर पहिला, अगोदर भाजीचं पहिला नाही तरी. नाही, आधी व्हिडिओ काढला, भाजी काढली, व्हिडिओ नंतर काढला असता. जरा वेळ थांब. आज पाऊस उघडलाय परत जाऊ. नाही ना, ती भाजी लय झाली. पुष्पाला दे ना त्यातली थोडीशी. थोडी हा, निवदापुरतं तिला निवड एवढं. परी मी बाहेर बोलू का? नाही, बसू दिसत नाही. घरातले सगळे माणसं जमा झाले ती, पाहुणे आले तर साडणे आल्या ती. फक्त मी नाही आता व्हिडिओ मध्ये. या सेल्फी घ्या ना मग. फोटो काढलाच नाही अजून, व्हिडिओ काढतोय आता तो काय सोडत नाही. उभारलाय काय? हा, उद्या येणार नानी सोबत. नानाच्या गाडीवर या तुम्ही. हा, आमच्या गाडीवर जागा नाही. काठी आणा गं इकडं. पाहू द्या मला अरे येतं. आपण परत जाऊ. हा, मी तुला परत न्यायला आले. हा न्यायला आले हा नाना सोबत येऊ. तिकडे पाहून सांग ना. नाना सोबत येशील. ही मावशीला आगा यायच्या संग नाही जायचं, आपण नंतर जाऊ. आपण उद्या जाऊ ना. उद्या आका बुका काय नाही. आपण उद्या जाऊ तिच्या संग. आकाला तिथं ठेवून घ्या भाऊ. एवढी परत सांभाळाय. उद्या येशील ना नानाच्या गाडीवर. यायचं का तुला आयुष? ए बरं, टाइमपास नको करू. पाऊस जाऊ का मग दादी? टाटा बाय बाय. हा, या आमच्या बाय, इकडं बाय, बाय, बांगरवाडीला पठारावर. येऊ कधीतरी. हो. हा, बाय बाय कर. बाय बाय करायची इच्छा नाही. आपण जाऊ उद्या. येतो दाजी. हा, येतो ना खाली. टाटा. बघून झोपा संध्याकाळी. परी आणि पण मग तुमच्या पांघरायला आहे का जर पाऊस आला अचानक तर? हा, एकच छत्री. तरी चालतील, मी नाही भिजणार. मग म्हणजे सऱ्याना पाडायच्या ती. सरांना पण पडतील काय दुसऱ्या. आंबे नाही जाता येणार पकावा लई. ए हळू रे. अरे बिना चपलांच या लागल. काय 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 जोरात जोरात चाल, जोरात. इकडचा न इकडचा ओळे निघून आलाय, पण तो इथल्या तळ्यामुळं लवकर खाली येत नाही. तळ्यात पाणी भरून झालं का मग बाहेर निघत आहे पाणी इकडं सांडव्यात. आता ह्या पाहुण्या आल्या होत्या, त्या निघाल्या. ती जेवढी भाजी आणली तेवढीच दिली. परत जाऊन आणायला तेलीच टाईम नाही, ते लगेच निघायचा होता. मग ते पाडले व घरात पोरा नाही, त्या खाणार नाही. एक भेटला ना बाद झाला, तो समाधान झाला ना. अजून एक दोन आहेत ना अजून. यावर्षी आंबे कमी येते आणि जांभळे कमी येते. हे एवढेसे एका जांबासाठी इथं आलो तर पडत खाली. एवढी जांबा सापडली. लाल नाही चव लागत त्याला. त्यासाठी आणली ह्या. थँक्यू दाजी, तुमची मी खूप आभारी आहे. पुढच्या वर्षी येईल तो पाठीवर काढून ठेवा. पुढच्या वर्षी आता ते जांभळा या वर्षी कमी आहेत म्हणून. ए खरंच पाऊस आला. झाला या मोरा दिसत आहे, त्याला काय नाही म्हणलं होतं. पाऊस अजूनच जोरात वाढलाय. बराच जोरात झालाय आता परत आहे ना. बराच वेळ झाला इकडं. पाऊस आला तेव्हाच खालच्या घरी आलो होतो. पाऊस काही उघडणच, त्यामुळं खालीच थांबलो होतो. बराच म्हणजे जवळपास तास दीड तास झाला, पण पाऊस काही उघडत नाही. त्यामुळे आता चाललो. थोडासा कमी झालाय. डोका नाही भिजून येणार फक्त. आज आहे ना एवढ्या दिवसांमध्ये आज लय जोरात पाऊस झालाय. त्या तळ्याच्यावर दोन गाड्या ना तशाच आधी अजून काम करायचे म्हणून तळ्याची माती उकरायचं काम चालू आहे. त्या आता असं झालंय का पावसाच लागला काय झाला, उघडतो का नाही पाऊस. नाही उघडला त्या गाड्या त्या अडकून पडतील. त्या डायरेक्ट मग 6-7 महिने अडकून पडतील. पाऊस वाढला जसं काय परत तिकडून यायला लागलो निम्यातच.
पाऊस परत वाढला जोराचा. हा नाना तो portrait आलाय. काय रे काय काय हे बघ इथं करायला. लाईट गेली काय? लाईट होती अगं खाली. नाना. काय शेंगा शिजवल्या ती? हा शेंगाली मोड आलं का काय? भुईमुग करायचं राहून गेलाय बाबा. डेंजर पाऊस आणि वारं आहे आज. पक्का पूर येते असं वाटत आहे. बाबा जयला बाबा म्हणजे याच्यामध्ये माहिती आहे म्हणून त्याला पाणी कळत आहे. हा हीच थंडी तेवढीच वाटत होती. बाबा पक्का जरा आलाय परत. वाहून जातील. तेच ना. आत्ताचा पाऊस एक मगायचा सारखाच पक्का जोरात आला. एवढा मैला आलाय आता. पावणे 6 वाजलेत आणि आत्ताशी पाऊस उघडलाय. मे महिन्यामध्ये एवढा जोराचा पाऊस होणं म्हणजे लई विशेष गोष्ट आहे. एकदमच जोराचा पाऊस झालाय. सगळी वावरा भरल्या ते. इकडं नळ इकडं जाऊन येतोय. कसं काय परिस्थिती आहे. पाऊस उघडला आणि थोडा धुका उतरला होता खाली. परत आता वर चाललाय. हे असा सीन म्हणजे लय भारी वाटतो बघायला. बघतच राहावा. हे पहा हे डायरेक्ट वळ निघून आलं. ती हे इथं तळ्याचा हे वर्षी माती उकरायचा काम चालला होता पण पाऊस सुरू झाला त्याच्यामुळे त्या बंद झाला. पण पाऊस थांबायचं नावच घेत नाही. हे 2 डेंपर आहेत हे त्याच्यामुळे इकडं वरच अडकलं. ती याचं काम परत सुरू करणार होते पण आता काय वाटत नाही. पाणी झाल्यामुळं सुरू होईल का नाही. ह्या भरला आता रात्रीतून भरून पाणी निघालंच बरं का खाली. तिकडच्या बाजूला सांडावं आहे त्यात तळ्या भरून आणि पाणी निघालंच खाली. तिकडे ह्या धुका उतरलाय. हे इकडं वर अजून गिरणाऱ्या चाल्या ती. ह्या इथं पक्की माती धुवून गेली. हा हा ना. या मातीचं काम करायचं बाकी आहे. ह्या शेजारच्यांचा अजून रस्ते मोकळे केले ती या गाड्यांसाठी. ते बंद करायचे बाकी आहे. ती हे कामं जर झाली नाही तर लई नुकसान होईल. आत्ता 6 वाजलेत. 6 सव्वा 6 वाजलेत. आज अचानक एवढा पाऊस झाला म्हणजे अपेक्षा सुद्धा नव्हती का एवढा पक्का जोराचा पाऊस होईल. पूरच काढला डायरेक्ट. आता हे वळ कसं हे याला तळ्याचा आडूस आहे. वर आगूकड्याला वर पक्षी भाताची वावर होती त्या उकळ निघता ते टाईम लागला त्याच्यामुळं निघाला नाही अजून खाली. पण रात्रीतून जर परत एखादा अशी पसानी झाली तर रात्रीतून परत पूर्ण ह्या तळाखाली निघून येते असा पाऊस झाला. म्हणजे मे महिन्यामध्ये आज 25 मे. मे महिन्यामध्ये एवढा पाऊस होणं म्हणजे लईच विशेष गोष्ट आहे. आता हे जर लागून राहिला तर भाताची पेरणी राहील आणि सगळ्याच राहील. हा आज असाच एक येरी व्हिडिओ बनवला सहज बऱ्याच दिवसामधून जो खूप दिवसापासून बनवला नव्हता असा व्हिडिओ. हा व्हिडिओ आता इथे संपूयात. पुढचा व्हिडिओ म्हणजे उद्याचा व्हिडिओ मी पुन्हा बनवेलच. कारण आजच्या रात्री काय होतं काय नाही जर अगोदर निघाला तर मग तो व्हिडिओ टाकेल. पुढं काय होतं आहे काय नाही वातावरण कसं बदलतं आहे त्याचा व्हिडिओ उद्या टाकेल. उद्या म्हणजे उद्या करेल आणि मग जेव्हा जमेल तेव्हा टाकेल. तोपर्यंत आता हा व्हिडिओ संपूयात. भेटूयात मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.